बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात अवैध रेती उपसा आणि वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली। तालुक्यातील अकोला बुद्रुक येथे तब्बल 60 ते 100 ब्रासपर्यंत रेती साठा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी अचानक छापा टाकून जप्त केली। गेल्या काही दिवसापासून मोठ्या आणि लहान नदीमधून तसेच नाल्यामधून अवैध पद्धतीने रेती उपसा होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळत होती। काही ठिकाणी तर रेती माफियांनी शेकडो ब्रासचे ढिगारे करून ठेवले असल्याचे समोर आले। याच पार्श्वभूमीवर तहसीलदार पाटील यांनी मागील आठवड्यात पहाटेच पाळत ठेवत काही टिपर वाहने पकडून तामगाव पोलीस ठाण्यात जमा केली होती। यानंतर 24 तारखेला आणखी एक मोठी कारवाई करत अकोला बुद्रुक येथे एका इसमाकडे अवैध पद्धतीने साठवलेले अंदाजे 100 ब्रास रेतीचा ढिगारा जप्त करण्यात आलाय। कारवाई दरम्यान गावकऱ्यांच्या उपस्थितीत घरकुल लाभार्थी आणि सार्वजनिक मंदिर बांधकामासाठी ही रेती मोफत वाटप करण्याचा निर्णय तहसीलदारांनी घेतलाय। त्यामुळे गावकऱ्यांनी या उपक्रमाचं मोठं स्वागत केलं असून अशा अधिकारीमुळे प्रशासनावर विश्वास वाढतोय अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून मिळत आहेत। या कारवाईनंतर अवैध रेती वाहतूक करणारे रेती माफिया आणि काही ठेकेदारांचे धावे दणाणल्याचे बोलले जाते। कारवाई दरम्यान एका अज्ञात व्यक्तीसोबत तहसीलदारांची बोलचाली आणि वाद झाल्याची माहिती समोर आली। मात्र अवैध रेती उपसावर कारवाई थांबणार नाही असा ठाम इशारा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिलाय। तहसीलदाराच्या या कर्तव्यदक्ष कामगिरीचं कौतुक आणि अभिनंदन केलं आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात काल रात्री उशिरा एक हृदयद्रावक घटना घडली आहे। पिंपळगाव गोलाईत जवळ झालेल्या भीषण अपघातात 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे। मोटरसायकलवरून पोहूरकडून जामनेरकडे परत येत होते। त्याचवेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या पिकअप बोलेरोने मोटरसायकलला समोरून जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की 4ही तरुणांना जागीच प्राण गमावावे लागले। मृत्यू पावलेल्या तरुणांची नावे अंकुश लोखंडे वय 24 राहणार जामनेर भीमनगर, अतुल सुरवाडे वय 22 राहणार जामनेर भीमनगर, रवी लोंढे वय 20 राहणार जामनेर पुरा, अजय वय 25 राहणार जामनेर। हे 4ही तरुण जामनेर शहरातील असल्यामुळे परिसरात हळहळ आणि दुःखाची लाट पसरली। अपघात होतात स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले। जामनेर पोलिसांनी तातडीने पंचनामा करून मृतदेहांना उपजिल्हा रुग्णालयात पाठवले। रुग्णालय परिसरात हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले। नातेवाईकांचा आक्रोश, शोकमय वातावरण। अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण जामनेर शहरात एकच खळबळ आणि शोककळा पसरली आहे। धडक देणाऱ्या वाहनाबाबत पोलीस तपास सुरू असून या अपघातानंतर स्थानिकांमध्ये वाहतूक नियमाबद्दल गंभीर चिंता व्यक्त होत आहे। 4 तरुणांचा अकाली झालेला मृत्यू ही संपूर्ण जामनेर तालुक्यासाठी मोठी शोकांतिका आहे। वेग, निष्काळजीपणा आणि एका क्षणात बदललेलं आयुष्य। नियम पाळणे ही फक्त जबाबदारी नाही तर आपल्या आणि इतरांच्या जीवाची सुरक्षा आहे, हेच या घटनेतून पुन्हा स्पष्ट होतंय। या बातमीचा आढावा घेतलाय जळगाव जिल्हा प्रतिनिधी बाळू वाघ यांनी। कुटे मंगरुळपीर तालुक्यातील सवासणी गावात घडलेली पुन्हा एक हृदयद्रावक घटनेने परिसर हादरलाय। गावातील अमोल किसन जगताप वय 40 आणि सीमा अमोल जगताप वय 35 हे पती पत्नी 25 नोव्हेंबरच्या संध्याकाळी घरी दिसत नसल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली। रात्रीच्या सुमारास 11 वाजता गावाजवळील शेतात विहिरीजवळ चप्पल दिसल्याने शंका आली। ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली तर मंगरुळपीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके यांनी मानवी सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथक पिंजर शाखा यांच्याशी संपर्क साधला। या पथकाचे प्रमुख जीवनरक्षक दीपक सदापुळे यांनी परिस्थितीचे निरीक्षण करून सांगितले की ही अशा घटनेमध्ये सहसा एक जण विहिरीत उडी घेतो आणि दुसरा वाचवण्यासाठी मागोमाग उडी घेतो, परंतु पोहता न आल्याने दोघांचेही जीव जातो। वेळ रात्रीची झाल्याने शोध मोहीम सकाळी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता अतुल उमाळे, गोपाल गिरे, अजय डाके, शुभम भोळे, अपूर्व चेके, राहुल निंबाळकर आणि प्रदीप आडे यांच्या पथकाने सर्च ऑपरेशन सुरू केले। सुमारे 1 तासाच्या प्रयत्नानंतर प्रथम महिलेचा आणि नंतर तिच्या पतीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं। दोन्ही मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी घेतलेला हा आढावा। लोणार नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा शिवसेना शिंदे गट
जिल्हा प्रमुख प्राध्यापक बळीराम मापारी यांनी आत्मविश्वास व्यक्त केलाय की या निवडणुकीत शिवसेनेचे नगराध्यक्ष निश्चितपणे निवडून येईल। न्यूज मराठीशी बोलताना प्राध्यापक मापारे म्हणाले की लोणार नगर परिषदेत भगवा फडकवणारच। स्थानिक जनता शिंदे गटाबरोबरच उभी आहे। आगामी निवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान आमदार सिद्धार्थ खरात यांच्या आरोपांना उत्तर देताना मापारे म्हणाले की घार उडे आकाशी, लक्ष मात्र पिलापाशी अशी स्थिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची आहे। ते कुठेही असले तरी त्यांचे लक्ष कायम त्यांच्या मतदारसंघावरच असते, असे मापारी यांनी स्पष्ट केले। या बातमीचा आढावा घेतलाय रघुनाथ आघाव, बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी यांनी। नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आणि सध्या महाराष्ट्रामध्ये नगर परिषद नगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्येच मी सध्या आहे शिवसेना शिंदे गटाचे बुलढाणा जिल्हा शिवसेना प्रमुख बळीभाऊ मापारी, ज्यांच्या नावामध्येच बळ आहे असे बळीभाऊ मापारी, त्यांच्यासोबत आपण आहोत। भाऊ, तुम्ही शिवसेना जिल्हा प्रमुख या नात्यानं जिल्हाभर फिरताय, तर या ठिकाणी तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये कसं वातावरण दिसतंय? नाही, वातावरण अतिशय चांगलं आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्ण ज्या नगर परिषदा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहेत, मग त्याच्यामध्ये खामगाव असेल, शेगाव असेल, संग्रामपूर असेल, मेहकर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, बुलढाणा या सर्व नगर परिषदा हे आम्ही स्वबळावर या ठिकाणी लढत आहोत। वातावरण अतिशय चांगलं आहे, कारण काय की मागच्या 2.5 वर्षामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जो काही एक विकासाचा झंझावात या महाराष्ट्रामध्ये उभा केला आणि सगळ्या वर्गांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला। मग शेतकरी वर्ग असेल, लाडकी बहीण असेल, कर्मचारी असतील किंवा इतरही जे काय असतील की त्या सगळ्या बाबतीत त्यांनी भरभरून असा निधी उपलब्ध करून या ठिकाणी फार मोठं विकासाचं पर्व या 2-2.5 वर्षामध्ये निर्माण केलं आहे। आणि या विकासाच्या कामाच्या बळावरच प्रत्येक ठिकाणी आमच्या शिवसेनेचे उमेदवार हे प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहेत, यामध्ये कुठलीही शंका नाही। प्रत्येकच पक्ष लोणारमध्ये पाणी टंचाई या विषयावर राजकारण करतोय। खरोखरच लोणारमध्ये पाणी टंचाई आहे का? नाही, हा प्रश्न तर अतिशय ज्वलंत आणि बिकट प्रश्न आहे की लोणारची पाणी पुरवठा योजना ही ग्रामपंचायतकालीन आहे। त्याच्यामध्ये पूरक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत छोटे मोठे कामं करून मग नवीन एक देऊळगाव कुंपळची पाणी पुरवठा योजना त्याला ऍड करण्यात आली। परंतु त्या काळामध्ये ज्यावेळेस नगर परिषद नव्हती किंवा ग्रामपंचायत होती, त्या काळामध्ये लोणारची लोकसंख्या आणि आताच्या लोकसंख्येमध्ये प्रचंड प्रमाणात फरक पडलेला आहे की 7,000 लोकसंख्या असतानाची आता ही लोकसंख्या जवळजवळ 30,000 गेलेली आहे। या ठिकाणी मतदानच आता 20,000 ते 21,000 पर्यंत मतदान झालेले, तर जवळजवळ 40,000 ही लोकसंख्या गेलेली आहे। ती पाणी पुरवठा योजना ही ग्रामपंचायतकालीन असल्यामुळे त्या ठिकाणी वितरणाचे अनेक प्रश्न निर्माण झाले। परंतु 2014 मध्ये ज्यावेळेस शिवसेनेच्या हाती या ठिकाणी नगर परिषदेची सत्ता होती, माननीय नामदार प्रतापरावजी जाधव यांच्या माध्यमातून, डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या माध्यमातून 2014 मध्ये आम्ही कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना पारडी बोरखेडी या धरणावर मंजूर करून घेतली। ती योजनाही सुद्धा 1 वर्ष 1.5-2 वर्षापर्यंत चांगल्या प्रकारे चालली। त्याच्यामध्ये फिल्टर प्लांट सुद्धा होता, परंतु कालांतरानं पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्या धरणामध्ये पाणी आलंच नाही। धरण भरलं नसल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आणि मग तो पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी पाणी टंचाई जी आहे ही मान्यच करावं लागेल की लोणारला पाणी टंचाई आहे। परंतु कायम स्वरूपी पाणी पुरवठा योजना नंतर आता मागच्या 1.5 वर्षाच्या अगोदर माननीय नामदार प्रतापरावजी जाधव आणि डॉक्टर संजयजी रायमुलकर की जे या मतदारसंघाचे आमदार होते, या दोघांनी 29 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना परत लोणारसाठी मंजूर करून दिली। त्याचं कामही सुद्धा, आणि ती इतक्या मोठ्या धरणावरून केलेली आहे की या ठिकाणी कोराडी म्हणून एक प्रकल्प आहे, तो 12 भरलेला असतो। त्या ठिकाणी रिझर्वेशन मंजूर करून घेतलं। त्या ठिकाणी जॅकवेल विहिरीचं संपूर्ण काम सुद्धा झालेलं आहे। एक्सप्रेस फिडरचंही काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे। पाईपलाईन त्या कोराडी धरणापासून तर लोणारच्या वेशीपर्यंत, म्हणजे आपल्या लोणारमध्ये पूर्ण पाईपलाईनचं काम जवळपास 90% काम झालेलं आहे। पाण्याच्या टाकीचाही त्या ठिकाणी प्रश्न होता की पाण्याच्या टाकीला जागा नव्हती, परंतु ती जागा सुद्धा आपण पोलीस क्वार्टर ज्या ठिकाणी होते त्यांना नगर परिषदेने दुसरी जागा दिली आणि त्या जागेवर त्या ठिकाणी
पाणी म्हणजे पाण्याच्या टाकीचं काम सुद्धा 50% झालेलं आहे. निश्चितपणे फार तर 2 किंवा 3 महिने मार्चपर्यंत या पूर्ण पाईपलाईन योजनेचं काम पूर्ण होईल आणि लोणारचा जो प्रश्न आहे जटिल तो सुटेल. परत त्याच्यानंतर सुद्धा या ग्रामपंचायतकालीन योजना असल्यामुळे याचं वॉल खूप होते, जवळजवळ 200-250 वॉल या लोणार शहरामध्ये. एका एका वॉलवर अर्धा तास जरी म्हणलं आणि किती पाणी जरी असलं तरी ते पाणी आपण 10व्या किंवा 8व्या दिवशीच देऊ शकतो. म्हणून परत नामदार प्रतापरावजी जाधव आणि डॉक्टर संजय रायमुलकर यांनी वितरणाची एक योजना मंजूर करून आणली की पूर्ण शहरामध्ये आता नवीन जी पाईपलाईन आहे त्या नवीन पाईपलाईनहून प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी कनेक्शन दिल्या जाईल. त्याच्यावर मीटर गेज लागल्या जाईल की बाबा माणशी 35 लिटर शुद्ध पिण्याचं पाणी प्रत्येक माणसाच्या घरामध्ये त्या ठिकाणी जाईल. आणि निश्चितपणे फार तर 1 वर्षाच्या आत हा पाणी प्रश्न कायमचा सुटणारच आहे, नव्हे सुटल्यासारखा आहे. फक्त कामं ही मोठी आहे, त्याचं बजेट मोठं आहे, त्याच्यामुळे याला वेळ लागणार आहे. परत लोणारमधले रस्ते फुटणार आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी ते कनेक्शन जाणार आहेत आणि निश्चितपणे 1 वर्षभराच्या आत ही सगळी पाणी पुरवठा योजना चालू होईल. आणि याचं श्रेय कोणीही घेऊ नये, कारण मागच्या 10 वर्षामध्ये या ठिकाणी काँग्रेसची राजवट होती. काँग्रेसच्या राजवटीमध्ये यांनी काही कामं केले नाही. जे नियमानुसार जे कामं असतात की जो नगर परिषदेचा फंड असतो, मग त्याच्यामध्ये नगर उत्थान असेल, पर्यटनाचा असेल, रस्ता विकास असेल, दलित वस्ती असेल, तर ही कामं वगळता यांनी कुठलीही कामं या ठिकाणी केलेली नाही आहेत. आम्ही ज्या वेळेस 2.5 वर्षामध्ये डॉक्टर संजय रायमुलकर आणि नामदार प्रतापरावजी जाधव यांच्या माध्यमातून इतका निधी आणलेला आहे की गावामध्ये आम्ही दाव्यानं सांगू शकतो की कुठेही रस्ता राहिलेला नाही. वेगवेगळ्या लेआउटमध्ये असलेले गार्डन आम्ही सुशोभीकरण केले. प्रत्येक गाव ज्या वार्ड आहे त्या वार्डामध्ये नाल्या करण्याचा प्रयत्न केला. शॉपिंग कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी त्याच्यासाठीचा पैसा आणला. मुस्लिम समाजाला आम्ही भेदभाव केला नाही. मुस्लिम समाजासाठी 2 शादीखाने, 2 ज्या कॉलन्या आहेत की गवळीपुरा आणि रोशनपुरा, या दोन्ही ठिकाणी अतिशय अद्ययावत प्रकारचे 60 लक्ष रुपये खर्चून शादीखाने त्या ठिकाणी मंजूर झाले नव्हे, ते आता कार्यान्वित झालेले आहेत. लहान म्हणजे जे ग्रॅज्युएट मुलं आहेत MPSCची तयारी करणारे, त्यांच्यासाठी त्या ठिकाणी अद्ययावत असं वाचनालय उभं राहिलं. त्या वाचनालयाचं कामही झालेलं आहे. त्या ठिकाणी फर्निचरचं काम सुरू आहे आणि लवकरच त्या ठिकाणी आम्ही माननीय आमदार साहेब यांच्या माध्यमातून, खासदार साहेबांच्या माध्यमातून जी काही स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी साहित्य आहे, पुस्तकं असतील, ती त्या ठिकाणी येणार आहेत. निश्चितपणे याच्यामुळे तरुण वर्गाकडेही लक्ष दिलं गेलं. माननीय नामदार प्रतापरावजी जाधव यांनी नगर परिषदेच्या माध्यम ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी बचत गटासाठी एक शॉपिंग कॉम्प्लेक्स काढलं आणि ते शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्या ग्रामीण भागामधल्या आपल्या बाया त्याच्यामध्ये हे तयार करतात, वस्तू तयार करतात. त्याच्यामध्ये पणत्या असतील, मोठमोठ्या मूर्त्या असतील, बचत गटाच्या माध्यमातून पापड असेल, लोणचं असेल किंवा ज्वारी असेल, ह्या कुरड्या असतील, हे सगळं मार्केट त्यासाठी त्यांनी स्वतः त्या ठिकाणी त्यांच्या निधीतून कॉम्प्लेक्स उभं केलं. त्या ठिकाणी त्या महिलांना रोजगार सुद्धा त्या ठिकाणी मिळाला. हेच नाही तर अनेक कामं त्या ठिकाणी लोणारमध्ये सुशोभीकरणाचं 29 कोटी लक्ष रुपयाचं लेंडी तलाव सौंदर्यीकरणाचं काम त्या ठिकाणी हाती घेण्यात आलेलं आहे. तेही माननीय नामदार आणि आमदार साहेब यांच्या माध्यमातून मंजूर झालं. त्याच्यामध्ये लोणारवासियांच्या भावना होत्या की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा. त्या पुतळ्याचं नियोजन सुद्धा त्या सुशोभीकरणाच्या अंतर्गत केलेलं आहे. शिवाजी उद्यान ज्या ठिकाणी आहे ते लोणारमधलं इतकं सुंदर की असं वाटत नाही की आपण पुण्या मुंबईला गेल्यासारखं. त्या ठिकाणी वृक्षरोपणाच्या साठी 50 लक्ष रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी दिले. अतिशय सुंदर हिरवळ त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्या ठिकाणी वाहनतळ सुद्धा एक उभं केलं की त्या लोकांना जर फिरायला आले तर त्यांची वाहनं आत उभी राहिली पाहिजेत. असे अंडरग्राऊंड ड्रेनेजची कामं असतील. पहिला फेज या ठिकाणी संपत आलेला आहे. दुसरा फेज आहे किंवा जे घाण पाणी नालीमध्ये जायचं आणि ते सांडपाण्यातून त्या लेंडी तलावात जायचं, तर तेव्हा आता त्या ठिकाणी STP एक प्लॅन्ट उभा केला. हे सगळं घाण पाणी त्या प्लॅन्टमध्ये जाऊन शुद्ध होऊन परत खाली ते सोडण्यात येईल. त्यामुळे इतका मोठा विकासाची कामं या मागच्या 2.5 वर्षामध्ये झालेली आहेत. त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीसारखी योजना आली की घरोघरी आज दर महिना 1,500 रुपये, एका घरात जर 4 स्त्रिया असतील तर 6,000 रुपये, 12,000 रुपये महिना त्यांना मिळून राहिलेला आहे. त्याच्यामुळं पक्षाच्या वतीनं असेल किंवा सरकारच्या वतीनं जी कामं झाली, परंतु ती खेचून आणली नामदार प्रतापरावजी जाधव, आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या माध्यमातून. आणि ही कामं घेऊन आम्ही जनतेपर्यंत जाणार आहोत. आणि निश्चितपणे लोणारची जनता अतिशय सुज्ञ आहे की ज्या वेळेस लोणारची नगर परिषद ही शिवसेनेच्या ताब्यात आली त्या वेळेस विकासाची गंगा भरभरून त्या ठिकाणी आलेली आहे. कारण सरकार आमचं वरती पण आहे आणि केंद्रातही सरकार आहे आणि
आज आम्हाला अतिशय अभिमानानं सांगा वाटते की केंद्रातलं आरोग्य खात्यासारखं आणि आयुष खात्यासारखं मंत्री आज केंद्राचे नामदार प्रतापरावजी जाधव या ठिकाणी आहेत. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर निधी येणार आहे, त्यामध्ये कुठलीही शंका नाही. उपमुख्यमंत्री साहेबांकडे या ठिकाणी शिंदे साहेबांकडे नगरविकास खातं आहे. त्या नगरविकास खाता हा आत्मा आहे नगर परिषदेचा, कारण तो जो काही निधी येतो तो नगरविकास खात्याकडून येतो आणि निश्चितपणे उद्या भविष्यामध्ये आम्ही त्यांच्याकडून राहिलेली जी काही कामं आहेत ती पूर्ण करण्याचं आश्वासन वचन देतो. हे होते शिवसेना जिल्हा प्रमुख बळीभाऊ मापारी आणि त्यांनी ठामपणे जनतेला आवाहन केले की आमचे उमेदवार आणि नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर आम्ही पाण्याचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यासह अनेक विजन त्यांनी या ठिकाणी मांडलंय की ते आम्ही 100% पूर्ण करू. आणि त्यांनी माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या कार्याचा सुद्धा आढावा मांडलाय. रघुनाथ आगाव, न्यूज मराठी 24/7, लोणार, बुलढाणा. बुलढाणा जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आज खामगावात दाखल झालेत. प्रचार सभेसाठी मलकापूरकडे जात असताना त्यांनी सर्वप्रथम खामगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार चेतना संजय शर्मा आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यासोबत त्यांनी संवाद साधला. स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि आगामी निवडणुकीसाठी दिशा दिली. यानंतर अजित पवार यांनी मस्तान चौकातील दर्ग्यावर चादर चढवून सदिच्छा व्यक्त केल्यात. खामगाव शहरात उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. जळगाव नगर परिषद निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटपाची प्रक्रिया आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूर्ण झाली. 21 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर जवळपास 5 दिवस प्रतीक्षा होती आणि अखेर आज झालेल्या बैठकीत उमेदवारांना अधिकृत चिन्ह देण्यात आली. विशेष म्हणजे 3 प्रभागामध्ये अपक्ष उमेदवारांना चिठ्ठी पद्धतीने म्हणजेच लॉटरीद्वारे चिन्ह निश्चित करण्यात आली. यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आचारसंहिता प्रचारादरम्यान पाळायचे नियम आणि कोणत्याही कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी घ्यायची काळजी याबाबत सर्व उमेदवारांना मार्गदर्शन केले. जळगाव शहरात आता प्रचाराला वेग येणार असून प्रत्येक प्रभागातील स्पर्धा अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये आज भाजपच्या प्रचाराला मोठी गती मिळाली आहे. मंत्री पंकजा मुंडे स्वतः बीडमध्ये दाखल झाल्या असून भाजप उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला आहे. शहरातील माणेक कॉम्प्लेक्स परिसरात हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तर उद्घाटनानंतर पंकजा मुंडे दिवसभर पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकींना, नियोजनाला आणि पुढील प्रचाराच्या रणनीतीला आकार देणार आहेत. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचं वातावरण असून निवडणुकीत विजयासाठी भाजप आक्रमक पवित्रा घेत असल्याचं चित्र दिसत आहे. येवला शहरात आज संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी सामूहिकरित्या संविधानाचे उद्दिष्टिकेचे वाचन करत लोकहितातील मूल्यांचं स्मरण केले. या कार्यक्रमात 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान आणि नागरिकांना देखील श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मुस्लिम बांधव देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आणि संविधानातील एकता आणि बंधुता या मूल्यांना दिलेली ही खरी सलामी असल्याचं उपस्थितांनी नमूद केले. येवल्यामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जे बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिलं आणि आज संविधान दिन असल्यामुळे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलेलं आहे. तसेच 26 नोव्हेंबरला 2008 मध्ये जो मुंबईमध्ये भ्याड हल्ला झाला आणि हल्ल्यामध्ये जे कर्तव्यदक्ष अधिकारी जे शहीद झाले त्यांना देखील या ठिकाणी आम्ही विनम्रपणे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपला थेट इशाराच दिलाय. खोतकर म्हणाले, भाजप स्वबळावर लढणार असेल तर आम्हाला हरकत नाही, पण कुणालाही कमी लेखण्याची चूक करू नये. खोतकर म्हणाले, भाजप स्वबळावर लढणार असेल तर आम्हाला हरकत नाही, पण कुणालाही कमी लेखण्याची चूक करू नये. ते पुढे म्हणाले, भाजप आमच्यासोबत आला नाही तर त्यांचा टांगापलटी करून घोडे फरार करू. दानवे आणि लोणीकर एकत्र आल्याचा आनंद व्यक्त करत त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातील बदलामुळे ही पायभरणी असावी अशी शक्यता वर्तवली. महापालिकेत युतीचा प्रस्ताव आला तर चर्चा करू, तर
पण शेवटी महापालिकेवर झेंडा कुणाचा फडकवायचा हे जनता ठरवेल, असा ठाम संदेश खोतकर यांनी दिलाय. घेतलेली आहे. आगामी निवडणुका आम्ही सोबळावर लढवू आणि जिंकू माझ्याकडून सांगण्यात येत आहे. अलीकडच्या काळामध्ये त्यांचे जे वक्तव्य अडकले नेत्यांचे, त्याहून तरी त्यांचा ठाम निर्णय झालेला असं वाटतं. ठीक आहे, त्यांना शुभेच्छा आमच्या. परंतु कोणालाही कमी लेखण्याची त्यांनी चूक करू नये असं माझं मत आहे. मी यापूर्वी भाजपला प्रस्ताव दिला तरी तिचं मात्र तुम्ही प्रस्ताव स्वीकारला नाही. आता तो जिल्हा बँक असेल, जिल्हा परिषद असेल, जालना महापालिका असेल, या निवडणुका सोबळावर लढण्याची भाषा करत आहे. म्हणजे त्यात काही ना काही संघर्ष होण्याची शक्यता आहे भविष्यात. संघर्ष काय होईल? ज्याचं बहुमत असेल त्याची सत्ता होईल, जिथे बहुमत होईल त्याची सत्ता होईल. आम्ही सांगतो आमचं बहुमत होईल, ते सांगतात त्यांचं बहुमत येईल. ठीक आहे, ज्यांचं येईल त्यांचं लोकशाहीमध्ये मान्य राहील. त्यांचं आलं यशाचं आम्हाला ते मान्य राहील. आमचं आलं तर आमचं त्यांनी मान्य करावं. मध्यंतरी तुम्ही असं म्हटलं की जर भाजपने युती केली नाही तर टांगापलटी गोळ्या फरार करू. आता भूमिका तीच असणार का तुम्ही बदलणार? नाही, 100% युती नाही केलं तर टांगापलटी करायला आम्ही किती तयार आहे. 100% आमची ताकद आहे जिल्ह्यामध्ये. आम्हाला मानणारा वर्ग आहे, शिवसेनेला मानणारा वर्ग आहे, शिवसेना प्रमुखाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मानणारा वर्ग आहे. लाडक्या बहिणी आमच्यासोबत आहेत. तेव्हा मला वाटत नाही की काही चिंता आम्हाला पक्ष म्हणून काही चिंता आहे. लाडक्या बहिणी महायुतीसोबत आहे का शिवसेनेसोबत आहे? लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे. ज्याचा शिंदे गटाला फायदा होईल आणि भाजपला कुठेतरी नुकसान होईल. अर्थातच 100% फायदा शिवसेनेला होईल. अर्जुन खोतकरांनी समजून घ्यायला पाहिजे असं दानवे म्हणतात. तर दानवे आणि लोणीकर युतीमुळे अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत. लोक खडबडून जागे होत आहेत, झोपा लागत नाही असं लोणीकर म्हणतात. दोघांचे 2 पक्ष होते का? एकच पक्ष होता? दोघांचे पक्ष कोणते होते? भाजपच आहे ना. मग एकत्र आले तर त्याला नवल काय? ते एकच होते ना पहिल्यापासून. मला आम्हाला आमच्या अबोला होता. झोपा उडायचा काय कोणाचा उडाला आहे? त्यांच्या झोपा उडाय असेल तेच त्यांच्या झोपा एकमेकाच्या उडवतात. आम्हाला काही घेणं देणं नाही त्यांच्याहून. एक आले आम्हाला आनंद आहे, एक आले आम्हाला निश्चितपणे कोणीही एक यावं असा आनंद आम्हाला आहे. परंतु हे अगोदर झालं असतं तर बरं झालं असतं. आता लोकसभेचा जिल्हा घटक होतो. परतूर, मंठा, अंबड, घनसावंगी जालन्यामध्ये येणार आहे. परभणी तिकडचं कटणार आहे, इकडचं संभाजीनगर कटणार आहे, सिल्लोड कटणार आहे. त्यामुळं परतूर, मंठा, घनसावंगी, अंबड येतात. कदाचित त्याची पायाभरणी असेल. भविष्यात हा त्यांचा जो काही मैत्रीचा प्रश्न किंवा जी मैत्री आहे ती हवाली झाल्यास वाटतं त्या परत दुरावली जाते. आता काय लोकांनी मनातून ठरवलं असेल तर हा म्हणजे तो या भोपा थोडीच येते. ते म्हणतात की आमची मैत्री अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्रसारखी. हा मग ते वेळ्या भोपासाठी असू नये, बाकी काय नाही माझं मत. असं चांगले आनंद आहे आम्हाला. अमिताभ बच्चन, धर्मेंद्रसाठी याचा आनंद आहे आम्हाला. शुभेच्छा आहेत. आमच्या शुभेच्छा आहेत. ते म्हणतात की युती करण्यासाठी आमची तयारी आहे आणि येणाऱ्या काही दिवसात आम्ही युतीसाठी बसणार आहोत असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. नाही, अशी भूमिका असेल तर त्या भूमिकेचं स्वागत आहे त्यांच्या. यावर त्याने बसावं आमच्याकडं आणि युतीची बोलणी करावी. ते वरिष्ठ नेते त्याने विचार केला पाहिजे या सर्व गोष्टीचा. आम्ही युतीचा प्रस्ताव देऊ, मात्र भाजपाचा झेंडाच महापालिकेवर पडते. बरोबर. आता हे मी कोण ठरवणार आणि ते कोण ठरवणार आहे ही जनता ठरवेल ना. झेंडा कोणाचा फडकवायचा ही जनता ठरवेल. आणि माझ्या जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे. मी जे केलं या वर्षभरामध्ये 500 कोटी या शहराच्या विकासासाठी आणले. आता करायचं काम आम्ही आणि याने बोर्ड लावायचे. आता गडकरी साहेबाला भेटलो मी, 15 कोटी रुपये आणले मी आणि बोर्ड यांनी भाजपने लावायचे. ही काय पद्धत आहे करावं? असं कधी झालं नाही. ज्याचे आम्ही त्यांच्या कामाचं तोच बोर्ड लावतो. कधी रेल्वेचं काम आम्ही एवढं केलं असं आम्ही तोच म्हणतो, ते त्यांनीच केलं म्हणतो आम्ही. अशा फोरकट गोष्टी करू नये. ओके. आज आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेची कोर कमिटी बैठक पार पडली. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेत रवी राणा यांनी घोषणा केली आहे की त्यांच्या संघटनातर्फे नगराध्यक्ष पदासाठी एकही उमेदवार रिंगणात उतरवला जाणार नाही. याऐवजी भाजपच्या सर्व 12 नगराध्यक्ष उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. नगरसेवक पदासाठी मात्र युवा स्वाभिमान संघटना भाजपासोबत मैत्रीपूर्ण लढत देईल अशी माहिती रवी राणा यांनी दिली. युवासेना पार्टीची कोर कमिटीची आज बैठक झाली. कोर कमिटीच्या बैठकीमध्ये जेवढे आमचे कोर कमिटीचे सदस्य आहे ज्येष्ठ, सगळ्यांचं मत जाणून घेतलं.
सगळ्यांनी चर्चा केली. या नगरपंचायत, नगर अध्यक्ष आणि नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये कशी भूमिका घेतली पाहिजे. एकमताने युवासेना पार्टीच्या सगळ्या कोर कमिटीच्या सदस्यांनी भाजपचे जेवढे अध्यक्ष आहे, नगरपंचायतचे आणि नगर अध्यक्ष आणि नगरपालिका, या सगळ्यांना एकतर्फा युवासेना पार्टीने पाठिंबा दिलेला आहे. भाजपच्या सगळ्या नगराध्यक्षांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी युवासेना पार्टीचे आणि भाजपचे उमेदवार खाली उभे आहेत. ते मैत्रीपूर्ण आम्ही लढणार आहे. म्हणून या ठिकाणी भाजपच्या सगळ्या नगराध्यक्षांना एकतर्फा युवासेना पार्टीचा इथे पाठिंबा एकमताने जाहीर केला. किती नगरसेवक युवासेना मंडळाचे जवळपास 35 ते 40 संपूर्ण नगरपालिका, नगरपंचायतमध्ये कुठे 2, कुठे 4, 5, कुठे 10 अशा प्रकारे जवळपास 40 ते 45 नगरसेवक युवासेना पार्टीचे उभे आहे. ज्या ठिकाणी युवासेना पार्टीचे उमेदवार नाही आहे त्या ठिकाणी भाजपला आपण पाठिंबा दिलेला आहे आणि सरसकट भाजपच्या सगळ्या नगरपंचायत आणि नगरपालिका या अध्यक्षांना युवासेना पार्टीने पाठिंबा दिला. नगरसेवकासाठी तुमचा मैत्रीपूर्ण लढत आहे. बिलकुल, नगरसेवकांमध्ये आमची मैत्रीपूर्ण लढत आहे. ही कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि कार्यकर्त्यांना सुद्धा मैदानामध्ये लढण्याची संधी मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण आपण लढत करत आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.